मी काय कुणाच्या बापाला घाबरत नाही. किडनॅप करतो. ती नर्सला कळतं की डॉक्टरला चक्कर का आली असं नको करू ना, भीती वाटायली. आणि मग मग थांब ना पुढच्या ना तिच्या आजीने तिला शाबास, मला जेवढं वाटते तेवढं मी बोलेल ना. अरे नाही आता पुढच्या नाही असं नसते ना. असं हा एकदा स्वीट केल्याच्या नंतर गेम परत सुरू होतो का? एकदा ऐक ना तुझी गोष्ट कशी चेंज करतो आता मी एका लाईन मध्ये. तिचं काहीतरी थॉट असेल ना, बोलू आता नाही, तिला. थांब. Present. जर तू असं म्हणलं असतास, पण त्या टोकणारीच्या मुलाला सगळ्या विषयात कमी मार्क पडले तर ते ट्विस्ट आलं असतं. रेडी व्हिडिओ स्टार्ट करायचं. पण जेव्हा मी इंट्रोडक्शन देईल तर कोणीही बोलायचं नाही. हा ठीक आहे रेडी. ए बाय माझे बोलायचं नाही आहे, बाय माझे. ए बाय माझे म्हणजे बोलायचं नाही आहे, बाय माझे नाही बोलत बाय. रेडी का? हा. स्टार्ट ऍक्शन. फ्रेंड्स हाय. तर तुम्हाला आता एक प्रश्नच पडला असेल की आज आम्ही एवढं सजून धजून काय एवढं ते गोष्ट तयार करणार आहोत. तर फ्रेंड्स आज आहे माझ्या मम्मीचा मला भीती वाटते. नाही एकदा ट्राय करू दे. आणि गजरने दोघींनी मिळून मम्मी नाही. फ्रेंड्स फायनली आमचं हे सर्व काही झालेलं आहे. मम्मी आतमध्ये आहे आणि मम्मीला हे सर्व काहीच माहिती नाही. दीदी आता पण तयारीत लागलेली आहे. मला खूप खुश होत आहे. आणि आम्ही मम्मीसाठी गिफ्ट सुद्धा घेतलेलं आहे, ते मम्मीला माहिती नाही. आणि हे सर्व आम्ही केले हे पण मम्मीला माहिती नाही. तुझा आवाजच करणार नाही. बघा कसे एवढं डेकोरेशन करून टाकलेले आहे. त्यासाठी थोडी गाणी लावलेली आहेत. कधी आणला? हे जे काल आम्ही बाहेर गेलो होतो ना, खेळायला जातोय म्हणून ते आम्ही हा ड्रेस आणण्यासाठी गेलो होतो. छान. जा मग पटकन ये, घालून ये पटकन. ये गजर बाहेर ये. माहिती नाही मम्मीला आवडलाय की नाही. पण मम्मी झाली का तयार? हो. ये बाहेर पटकन, ये सरप्राईज आहे त्यासाठी. हा मम्मीचा बर्थडे चालू आहे इकडे. कुठे आहे तू? बापरे, एवढं कधी केलं ग? कसं वाटलं मम्मा? आणि जेव्हा तू मध्ये मेडिटेशन करत असलेली ना तेव्हा. बापरे, भारी केलं ग. आणि हे ना आणि स्पेशल तुझा फेवरेट रेनबो केक सुद्धा आणलाय. अरे बापरे, हो का? आणि ड्रेस मध्ये एकदम हिरोईन दिसतेस हा मम्मी. बळी पडलाय. तिथे आता कॉन्फरन्स चालू आहे. पप्पा बोल ना पटकन. बस हे आता त्याला बर्थडे चालू आहे. पाडशील नांदेड वरून नाही सोडू नको, राहू दे. बरं सोड. नांदेड वरून आलेले आहेत सगळेजण बर्थडेला. त्याला सोड आता. काय सोड नको, राहू दे. नाहीतर हे आणि नाही मम्मा स्टाईल आहे ती तशी. काय स्टाईल आहे? असं खोलणार नाहीस तर काय होणार बरं? खोल. हा हे असं आहे का? काढ. नवीन आहे का काय? रेडी. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर मम्मी. हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू. हे घे. ऑनलाईन केक. या झाला वाढदिवस. चालू होतं.
काय भारी गिफ्ट आहे ग. हे बघा. मुंबईची फोटो. वा 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 लय भारी. काय कप आहे. कधी आणलं, कधी केलं ग एवढं सगळं. आमचे काल खेळायला जाणार होतो ना तेव्हा हे काल आणलं होतं. तर फ्रेंड्स आज आम्ही करणार आहोत गोष्टीचा पार्ट 2. पण पप्पा गोष्टीची सुरुवात माझ्यापासून आता सांगायला. ओके पण ठीक आहे. असं होईल ना पप्पा 1 2 3 4 असं होईल मध्ये चालेल का? चालेल. तर फ्रेंड्स नाही, पण मला असं वाटतं सिक्वेन्स न तिकडून तरी सुरू करा, नाही तर इकडून करा. कसं कसं बेटा. नाही, ठीक आहे नाही. ए, बरं, ठीक आहे आता अशी गोष्ट चालू आहे अशी मग ओके, ओके. तुझं मग मम्मीचं प्रॉब्लेम नाही. आणि असं हम्म. ओके. बरोबर आहे. 1 2 3 4 हा तर आजच्या व्हिडिओमध्ये काय होणार आहे सांग. आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही जे तुम्हाला पाचच्या व्हिडिओमध्ये म्हणलं होतं की आता आम्ही अशी एक गोष्ट तर आपली झाली नाही तर कोणीतरी वाक्य द्या. पण तुमच्यापैकी एकाने पण वाक्य दिलं नाहीये. का नाही दिलं यार. आम्ही त्याच्यावर गोष्ट केली असती. ठीक आहे काय हरकत नाही. तर आता आम्ही एक नवीन गोष्ट रिस्टार्ट करणार आणि ही गोष्ट थोडीशी तरी चांगली करूया आपण. येस तर थोडीशी नाही तर चांगलीच करूया. पूर्ण चांगली करूया. अच्छा. तर फ्रेंड्स तुम्ही असं म्हणजे करत जाऊ नका. काहीतरी कमेंट वगैरे करत जा ना. सबस्क्राईब पण करायला सांग. हा सबस्क्राईब पण करा. एवढूचे सबस्क्रायबर त्याला काही पैसे लागत नाहीत. ए बाय माझे ए बाय माझे कर की ग सबस्क्राईब. ए बाय माझे असं कशी बोलते ग. काय ग शालू ते सबस्क्राईबचं बटन दाबायला पैसे लागतात का माय. नाही ग मालू. नाही मी करून टाका ना बाय माझे सबस्क्राईब करून टाका ना. पैसे कुठे लागतात त्याला. हो ग बाय माझे करत कराय की मी सबस्क्राईब करायला कोणाच्या मी सबस्क्राईब करायला कुणाच्या बापाला घाबरत नाही. जे आहे ते तोंडावर बोलते. हे घाबरतात का. नाही नाही घाबरतात म्हणून सबस्क्राईब करत नाही. मी कुणाच्या बापाला घाबरत नाही. जे आहे ते तोंडावर बोलते. ए बाय माझे वाईट वाटलं का रे. वाईट वाटलं ना. ए बाय माझे खाली बसून दे. ए बाय माझे वाईट वाटलं का रे. थोडं थोडं वाटलं. वाटू दे. मी काय कुणाच्या बापाला घाबरत नाही. जे आहे ते तोंडावर बोलते. सबस्क्राईब करायला घाबरतात म्हणून तर करत नाहीत ना. मग त्याला करा म्हणून सबस्क्राईब. करा ना सबस्क्राईब. आहे. काय ठीक आहे आता आपण फक्त एक बटनच तर दाबायचंय ना तुम्हाला. अजून काय करायचंय. चला आता आपण गोष्टीला सुरुवात करूया. नाही तर मग आपली गोष्ट गझल इथेच अर्धा तास. चला. रेडी स्टेडी गो ऍक्शन. हा म्हणजे ऍक्शनच काय म्हणते. हा गो. तर एक मुलगा होता. तिकडे आहे ते मला दे माहिती. माझं आहे का? हा तुझं. तो 5व्या वर्गात शिकत होता. ठीक आहे. ओके पुढे. त्याला फोटोग्राफीची खूप आवड होती. आता हिने काहीतरी नवीनच काढलं. अच्छा 5वीला होता त्याला फोटोग्राफीची आवड होती. ओके आवड होती का तो करत होता. म्हणजे त्याला आवड पण होती आता आणि ते तो- हा आवड होती. हा तयार. त्याला आवड होती. तो त्याच्या मम्मीच्या फोन मधून फोटोज आणि व्हिडिओज तयार करायचा. त्याला एक सेकंड थांब थोडं आठवते. व्हिडिओज तयार करायचा. हा हा नाही आपल्याला ते फोटो व्हिडिओ शूट करायचा का. नाही नाही असं व्हिडिओ नाही. शूट करायचा. शूट करायचं काढायचं शूट करायचं. आपल्या बाजूला ना काय म्हणतात शेजारी. शेजारची. त्यांचे शेजारचे पाजारचे त्याला टोकायचे म्हणायचे की अभ्यासात लक्ष दे. हे काय फोटोग्राफीचं तुला ऍड लागले काय अभ्यास कर. हा. एवढं वाक्य नको ग.
म्हणजे त्याच्या शेजारचे त्याला टोकायचे की अभ्यासात लक्ष दे, फोटोग्राफी करू नको. ओके, पुढे. व्हेरी गुड. त्याला त्याचं खूप वाईट वाटायचं. पण तरीही त्याने हार मानली नाही. तो शाळेमध्ये अभ्यासात खूप हुशार होता. तरी पण त्याचे शेजारचे त्याला टोकण्यात 1 नंबर होते. तिने शेजारच्याला पकडले. हा, कारण त्याच्या हातात नेहमी मोबाईल दिसायचा. तो घरात अभ्यास करतो हे शेजारच्यांना नाही दिसायचं. एके दिवशी त्याच्या 6माही परीक्षेचा रिझल्ट आला. आणि त्याला सर्व विषयामध्ये पैकीच्या पैकी पडले. अजून थोडं बोलायचं. बस बस. नाही, आता पुढच्याला बोलू दे ना. हा, आणि त्याचे आई वडील खुश झाले. मम्मी हम्म. हे बघ, थांब, थांब. एक सेकंड. जर तू असं म्हणलं असतास पण त्या टोकणारीच्या मुलाला सगळ्या विषयात कमी मार्क पडले तर ते ट्विस्ट आलं असतं. नाही ग, आपली गोष्ट शेजाऱ्यांवर ठीक आहे. तू काय बोललास? त्याचे आई वडील खुश झाले. पण शेजारच्यांना राग आला. कारण की त्यांचा मुलगा 6माही परीक्षेत नापास झाला. गगननी गोष्ट शेजाऱ्यांवर फिरवली वाटते. हा, हा, हा. नाही, एक पाहिजे ना स्टोरीत विलन. हा, बोल बोल. हा, ते तर दे आहे. ना. हा, बोल ना. अगं राहू दे, पप्पा पकडतात ना बेटा. तू बोल ना, तू हात मोकळे ठेवतो. एके दिवशी तो असंच मोबाईल बघत होता तर नाही, नाही. एकच वाक्य. एक मिनिट. त्यांच्या ऐक ना. शेजारचा मुलगा नापास झाला. हे बघ. त्यांना खूप राग आला हा. कारण की त्यांचा मुलगा नापास झाला. आता पुढे बोल. तर मी एके दिवशी तो अरे आता प्रेझेंट टेन्स मध्ये बोल ना. म्हणजे म्हणजे आता चालू काळात बोल ना. अरे त्यांच्या मुलाचे त्यांचा कमी मुलगा मार्क नापास पडले. झाला. मग आता त्याची पुढे मम्मी काय असेल म्हणाली वाक्य? असं. अरे ती काय बोलली की त्यांना खूप राग आला. मी काय म्हणलं मग? कारण की त्यांचा मुलगा नापास झाला आणि तो जे परीक्षेत खूप मार्क आले ना. आता पुढे बोल ना त्याच्यावरती. एका दिवशी पुढे कुठं घेऊन चालली गोष्ट? मग तिचं काहीतरी थॉट असेल ना, बोलू दे नाही, तिला. थांब. प्रेझेंट टेन्स मध्ये आता बोलत आहे. थांब. त्यांना खूप राग आला. थांब. हम्म. तर तो जो मुलगा होता शेजारच्यांचा. हा, त्याचं नाव असेल काय? बरं, एक नाव ठेव. यश ठेव. यश ठेव. यश नाही. हा. हम्म. तुझ्या मित्राचं नाव ठेव. चल, तुझ्या मित्राचं नाव ठेव. एक काम करूया, आपण त्याचं नाव ठेवूया आदित्य हा, त्याला ठीक आहे, सूट करेल. सूट करेल. सूट आहे. चल. आता त्या कॅरेक्टरचं नाव आदित्य झाले आणि शेजारच्या मुलाचं नाव काय? चिंटू. चिंटू. हा. हा. तर मग चिंटू नापास झाला म्हणून शेजारच्यांना राग आला आणि आदित्य पास झाला. ओके, हा. पुढे. मग आदित्यचे जे आई वडील होते ते त्याला पार्टी करायला बाहेर घेऊन गेले तर तेव्हा शेजारच्यांना अजून त्याचा राग आला. गुड, व्हेरी गुड. नेक्स्ट. मग शेजारी त्याच्या आई वडिलांना म्हणाले की असं केल्यावर मुलगा बिघडून जाईल. गुड. पण त्यांनी ही गोष्ट बाहेर जाऊ दिली नाही की त्यांचा मुलगा नापास झाला आणि सांगितलं की त्याला 99% आलेत. बाहेर सांगितलं. अच्छा, म्हणजे ते शेजारी आलेत म्हणून. ओके. ओके. पण रिअल मध्ये नापास झाले. जेव्हा हे रेस्टॉरंट मध्ये पार्टी करायला गेले तेव्हा काय नाव त्याचं? आदित्य मम्मीच्या फोन मधून त्या सगळ्या फूड डिशेसचे फोटोज काढत होता आणि पप्पा ते बघत होते. मग त्याला असाच एक मेसेज आला. त्याने तो मेसेज वाचला तर हे बघितलं की एक फोटोग्राफीचं मोठं चॅलेंज होतं आणि तो चॅलेंज जो जिंकेल त्याला 5 करोड रुपये मिळणार. अरे जास्तच झाले ग. 5 लाख. 1 करोड रुपये मिळणार. अरे बाप, एवढे ठीक का आहे. ग? नाही, थिंक बिग. स्वप्न मोठे बघा. हा, ठीक. करेक्ट. 1 करोड रुपयाचं इनाम. मग त्याने त्याच्या पप्पांना विचारलं की पप्पा, मी भाग घेऊ का या स्पर्धेमध्ये? एवढं इनाम असल्यावर का नाही घ्यायचं? हा, ओके, चला. पण तेव्हा त्याचे वडील बोलले, कशाला, तुला काय करता येतं, एवढं कशाला जायचंय तुला त्याच्यात? हा.
आणि मग तो त्याच्या मम्मीला कन्व्हिन्स करत होता. त्याची मम्मी पहिले नाही म्हणली पण नंतर परमिशन दिली. गुड गुड. पुढे. पप्पा नाही म्हणत होते कारण की त्यांना माहीतच नव्हतं की आपला मुलगा किती छान फोटो काढतो. आणि तो त्या स्पर्धेमध्ये जाऊन खूप सुंदर सुंदर आणि छान फोटो काढत होता. पण त्याचे शेजारची त्याला बोलत होते, काय फोटो अगं काढणार आहे?" शेजारीवर येऊ नको परत. आता स्पर्धे ते शेजारी सोडून द्या आता. पुढे हा, घे. म्हणजे आता बघ, हा. ही काय बोलली, लाईन काय होती बघ, मम्मी काय बोलली की त्याच्या वडिलांना माहितीच नव्हतं माहीतच की नव्हतं. तो किती चांगला फोटोग्राफी हम्म. काढत. मग आपली पुढची लाईन काय पुढची असायला line, पाहिजे, हा. काय असायला पाहिजे? नाही तू मग नको बोलूस, आम्ही बोलते. हा बोल. करेक्ट हा, बोल. पप्पा बोलले की त्याला मी बोलले. हा हम्म. पप्पांना त्याच्या माहिती नव्हतं की एवढे चांगले फोटो काढतो. हम्म. आणि मग त्याने त्याच्या आईला सांगितले की याला जर फोटो काढता येत नसतील तर याला का पाठवावं. ठीक आहे. गुड. कोणी सांगितलं? वडिलांनी आईला. वडील. आणि आता बघा तुझी गोष्ट कशी चेंज करतो आता मी एका लाईन मध्ये. आणि मग मम्मीने त्याने काढलेले फोटो त्याच्या पप्पाला जेव्हा दाखवले तेव्हा त्याचे पप्पा ते बघून रडायला लागले. आणि त्याच्या पप्पानी त्याला एक सुंदर कॅमेरा घेऊन दिला आणि म्हणले, जा बाळा जा, तू परीक्षेत जा. जा, सिमरन. अरे बापरे, जा बाळा डायरेक्ट. जा. म्हणजे त्याने फोटोज एवढे चांगले काढले असतील है ना. मग गोष्ट चेंज झाली की नाही, हा. कॅरेक्टर चेंज झाली की नाही. हा करेक्ट. पुढे. मग त्याने स्पर्धेमध्ये उत्साहाने भाग घेतला. आणि त्याचा प्रथम क्रमांक त्या स्पर्धेत आला. प्रथम क्रमांक येण्यासाठी जी फोटोज काढायची होती ते टास्क खूप अवघड होते. खरं तर गोष्ट संपली तिथे की त्याचा प्रथम क्रमांक आला. पण ऍक्च्युली त्याच्या आतमध्ये गोष्ट होती की मग त्या स्पर्धेत भाग घेतला आणि मग त्याच्यासाठी खूप तिथे कठीण फोटोग्राफ्स काढायचे टास्क होते आणि तो ते सगळं करत होता. आई वडील ते बघत होते आणि आई वडिलांना वाटत होतं की आपला मुलगा हे करेल का सगळ्यांसमोर आपलं नाक कटेल किंवा आपलं असं होतं. पण तू डायरेक्ट काय बोललीस की तो जिंकून टाकला, विषय संपून टाकला. गोष्ट संपली, जाऊ दे. छान गोष्ट झाली ना. पण हा गोष्ट गोष्ट तर छान झाली. ना. थांब आता तिचं struggle आता आपण नाही कंटिन्यू करायचं काय गोष्ट. गझल लावायची. बरं ठीक आहे. गझल तुला. एक काम करूया, आता आपण वाक्यांचं खूप खेळलं हा. ना, तर डायरेक्ट जॉब व्हायला वाटेल तर थांबायचं, दुसऱ्यांना पास करायचं. व्हेरी गुड. आता काय करायचं की तुम्हाला ती गोष्ट जिथपर्यंत बोलता येईल तेवढं बोलायचं तुम्ही एकट्याने. आणि तुम्हाला वाटलं की आता पास, मग समोरच्याला पास करायचं. समोरच्यानी मग अनलिमिटेड टाइम बोलायचं. पण सगळी गोष्ट आणि असं झालं आणि बोलू दे ना, 2 मिनिटं बोलू दे. तसं नाही ना, त्याच्यासमोर काय व्हेरिएशन टाकते. नाही गोष्ट संपवायची नाही. संपवायची. समोरच्याला पास करायची, तर इथून पुढे गोष्ट तू चालू कर. चालू कर. समोरच्याला पास करायची, मग तो तिथून पुढे गोष्ट चालू करणार. समोरच्याला पास करत, गोष्ट संपवायची नाही. आता कशी गोष्ट संपवली आणि तो जिंकला म्हणजे गोष्ट संपली. संपू द्यायचं नाही. आपल्याला खूप जास्त कन्फ्युजन होते का, नाही. तर एक काम करूया, मग तू एक वही घे आणि जे पण आपण काही बोलतो ना ते तू लिही. अरे नाही रे, एवढं मोठं नाही लिहिता येणार. वेळ झाली. वेळ बरोबर आहे. हा, त्याचा गोष्ट रिस्टार्ट करायची. रिस्टार्ट करायची का नवीन गोष्ट घ्यायची? नवीन गोष्ट आता हे तर कॅमेराचं आता नीट बस ना. एवढं कठीण झालं कॅमेराचं की समोर काय आता बोलायलाच नाही राहिलं.